हे बघा, हे दोन माझे फॅमिली मेंबर्स आहेत. बाहेर इतक्या जोरात बँड वाजत आहे आणि हे आमचे किती गाढ झोपेत आहेत बघा. हे जिनू शेट आहेत. हो, त्रास झाला, सॉरी. आणि हे बर्फी शेट आहेत. आता जिनू शेट उठलेच आहेत. थोडंसं आपण त्यांच्याशी बोलूया. जिनू, दमला बेटा? मम्मा पाय दाबून देऊ? पाय दाबून देऊ मम्मा? हां, मम्मा पाय दाबून देते ना तुला. जिनू, ओ बाळा, ओ हो, मजा येते बघा त्याला. पाय दाबून देऊ तुझे? हां, काम करून आलाय दिवसभर. हो, बर्फीला त्रास होतोय बघा. हो जिनू, हां, जरा पाय बी शेट दाबून देऊ का? पाय दाबू तुमचे? हां, पाय दाबू? खूप दमून आले ना तुम्ही कामावरून. हां, आणि बर्फी शेट बघा. हा बर्फी खूप रागीट आहे ॲक्च्युली. याला जर त्याच्या कम्फर्ट लेवलमध्ये जाऊन जर आपण त्रास दिला आणि त्याचा राग जर अनावर झाला तर मी पण त्याला जास्त त्रास देत नाही. तो सरळ एक डुक्कू ठेवून देतो आपल्याला. ओ शेट, बघा ना इकडे जरा. दमलेत. बर्फी शेट पण खूप दमलेत, गमून भागून आलेत. हा कॉलेज कुमार आहे माझा. कॉलेज अटेंड करून आला आहे, प्रॅक्टिकलची खूप तयारी करून आला आहे आणि आता भरपूर अभ्यास केल्याने हा दमला आहे. बाहेर एवढा बँड वाजतोय तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. हो जिनू शेट, जिनू ओले, नाक कुठे काळं करून आला? हे पाय कुठे गेला होता खराब करायला? वरती चढलेला तू? वरती चढला होता? हां जिनू, वरती चढला होता का? बघितलं किती हलवलं तरी याच्या झोपेतनं काही निघत नाही या. हो, दे मस्त पाय दे. पोटाला पोट सोडून देते. हां, पाय देतोय बघितलं दाबायला. हां, पोट पाय सगळं दाबून घ्यायला आम्ही रेडी आहोत. ओले बाळा, हे खूप आवडतं आम्हाला. मी यांना किती शिस्त लावण्याचा प्रयत्न केला माहिती आहे, पण आम्हाला काही फरक पडत नाही. मी यांना किती शिकवण्याचा काय प्रयत्न केला, पण हे तेच करतात जे ह्यांना करावंसं वाटतं. आणि जास्तीत जास्त हे ते करतात की झोपायचं वाटतं यांना. ना जिनू, झोपावंसं वाटतं ना. थंडी बिंडी आहे ना भरपूर. कुठे थंडी आहे रे? झोपत राहतो सारखा. घंटी कुठे गेली? अरे कितवी घंटी हरवली बाळा तू? जशी मुलं कंपास वगैरे हरवून येतात ना, तसा बर्फी घंटी हलवत असतो जिनू. बर्फी काही हरवत नाही. जिनूला फार सवय आहे घंटी हरवायची. उठा ना बाबू, चला जेवायचं की नाही? चिकन झालंय शिजवून. ओय जिनू ओय. चला, हा तर काय उठत नाही. मीच माझ्या कामाला लागते. गुड नाईट.